पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहोत. आदरणीय मॉन्सिग्नर फ्रान्सिस कोरिया, राजेश लोपीस आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचेही आपण पुष्प देऊन स्वागत. खूप पुस्तकं छापली जातात, खपण्यासाठी खूप पुस्तकं छापली जातात. आपण जगण्यासाठी पुस्तक निवडावं. लेस्ली डायस यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झाल्याचं मी घोषित करीत आहे. आपलं नव्या पिढीसाठी हा अनमोल वारसा लिखित स्वरूपात सादर करण्याची मनकठीण कामगिरी पेशाने प्राध्यापिका असलेल्या सर हेलन रॉबी डिसिल्वा यांनी शायरी झेला रूपाने लीलया पेलली आहे. या सुंदर पुस्तकाचे प्रकाशन आता बिशप साहेबांच्या हस्ते होत आहे. शायरी झेला प्राध्यापिका हेलन रॉबी डिसिल्वा यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झाल्याचं मी घोषित करीत आहे. श्री स्टॅनली गन्साल्विस लिखित अबोलीचे बोल हा नवीन कथासंग्रह आज प्रकाशित होत आहे. अबोलीचे बोल श्री स्टॅनली गन्साल्विस लिखित पुस्तकाचं प्रकाशन झाल्याचं मी घोषित करीत आहे. वराहात ही संवेदना प्रकट होत राहते. तेतेलेस्टाय हा ग्रीक शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावरील बलिदानाच्या अखेरीस उच्चारलेला शब्द. याचा अर्थ तथास्तु किंवा पूर्ण झाले. या काव्यसंग्रहातील कविता या शीर्षकाभोवती विहारतात. आपल्या मनाला हळवी साथ घालताना म्हणतात, तू गेलीस आणि आता, तू गेलीस आणि आता भिंती आहे छप्पर नाही, चौकट आहे दार नाही, दान आहे दाणा नाही, शरीर आहे मी नाही, शरीर आहे मी नाही. सन्माननीय बिशप साहेबांना नम्र विनंती, आपल्या शुभ हस्ते या काव्यसंग्रहाचं आपण प्रकाशन करावं. श्री रिचर्ड नुनिस लिखित पुस्तकाव्य संग्रहाचं प्रकाशन झाल्याचं मी घोषित करीत आहे. गीत नाटकाचे संपादक श्री लेस्ली डायस
यांनी आपल्या पहिल्या पुस्तकाविषयाचे मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. संस्कृती मोठ्या चिकाटीने जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणारे आणि आम्हाला लेखकांना नेहमी प्रोत्साहित करणारे आदरणीय आमचे महागुरु स्वामी डिसोजा, गुरुवर्य मॉन्सिनियर फ्रान्सिस्कोरिया, सुवार्ता मासिकाचे संपादक फादर जोएल डिकुला, ग्रंथांचे प्रमुख संपादक स्वदेशी राजपूरकर सर, कॅथलिक बँकेचे चेअरमन माननीय बेनॉर्ड डायल, ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर सिसिलिया कारवालो, ज्येष्ठ साहित्यिक जॉन गोन्साल्विस, सायमन मार्टिन आले नाही सर, रेमन मचोडो व व्यासपीठावरील सर्व मित्रवर्य, समोर प्रेक्षकात असलेले सर्व गुरुजन व साहित्यप्रेमी बंधू आणि भगिनींनो, आज मी खूप आनंदात आहे. माझ्या 3 प्रतिभावंत मित्रांच्या जोडीने माझ्या सॉंग ऑफ इंडिया हा कथासंग्रह प्रसिद्ध होत आहे. हे मी माझे मोठे भाग्य समजतो. या कार्यक्रमाला आपल्यासारख्या महनीय व्यक्तीची मोठी उपस्थिती लाभली आहे, म्हणून हा आमच्यासाठी मोठा भाग्याचा दिवस आहे. सॉंग ऑफ इंडिया हा केवळ प्रेम कथांचा संग्रह नाही, तर त्यामध्ये त्यागही आहे. सरळ केलेला उपदेश आज कोणालाही आवडत नाही, म्हणून तो लोकांना आवडेल अशा गोड रूपात तो लिहावा असे मला वाटते. या पुस्तकामध्ये नायक नायिकांच्या प्रगल्भ विचारांची देवाणघेवाण आहे. जेथे प्रेम तेथे त्याग आलाच पाहिजे, आणि हा त्या कथांचा पाया आहे. कंपनीच्या कामानिमित्त देश विदेशात फिरताना मला जे मित्रमैत्रिणी भेटल्या, जी माणसं भेटली त्याची बरीच जण या पुस्तकामध्ये येऊन वसली आहे. दूरगावी फिरलो नसतो तर ही जगातील देवदूतासारखी माणसं मला भेटली नसती व तेथील माणुसकीचे दर्शनही मला झाले नसते. या गोष्टी या गोष्टी मला लिहिताही आल्या नसत्या. देशभ्रमण आणि जगभ्रमण माणसाला बरंच काही देऊन जाते खरं आहे. माझ्या पुस्तकाविषयी मानशेकर साहेब बोलणार आहे, म्हणून या पुस्तकाविषयी जास्त न बोलता पुढे जातो. आजच्या कार्यक्रमात आम्ही 4ही लेखकांनी प्रत्येकी 4-5 मिनिटाचा वेळ वाटून घेतला आहे. मित्रांनो, प्लीज मला एखादं मिनिट जास्त द्या. बऱ्याच दिवसापासून चालेल. बऱ्याच दिवसापासून सुरू असलेले सणवार आणि लग्न कार्यातून आता आम्ही काहीशी उसंत घेतली आहे. सणवार साजरे व्हायला हवे आणि लग्न कार्य सुद्धा आनंद साजरी व्हावी यामध्ये जराही दुमत नाही, पण आम्ही या उत्साहात अधिकच वाहून जात आहोत हे आता सर्वांना जाणवू लागले आहे. अंशे दिवस साजरे करताना कुठेतरी आम्ही थोडे भरकटले गेलो आहोत. म्हणून पुस्तके, मासिक आणि नाताळांच्या निमित्ताने आपण एकत्र आले पाहिजे. विचारांची देवाणघेवाण करणे आज काळाची गरज निर्माण झाली आहे. खूप मोठ्या मनाची माणसं वसईमध्ये राहतात, पण संकुचितपणा दिसून आला तर त्यामुळे अरुंद झालेले रस्ते आपल्याला मोकळे करायचे आहेत. त्यासाठी आमची मने मोठी व्हायला हवी. मने विशाल झाली की आपसातील कटकटी मागे पडतात. मग न्यायव्यवस्थेची आम्हाला फारशी गरज पडणार नाही. ही साहित्यप्रेमींची वसई आहे. साहित्य माणसाला नेहमीच प्रकाशनाकडे घेऊन जाते. आपल्या या वसईत कुठे ना कुठे पुस्तक प्रकाशनाच्या बातम्या कानावर येत असतात. ही समाजासाठी खूप जमीनची बाजू आहे. कडू वाटत असेल तर कधी जराशी विषयांतर करून बोलावे लागते. येथील मोक्याच्या जागा आधीच विकल्या गेल्या आहेत आणि त्या भविष्याचा विचार न करता केवळ पैशाच्या मोहापायी आणि मागचा पुढचा विचार न करता काही जण ज्यांना वसईचे काही पडले नाही अशा बाहेरच्या लोकांना भाड्याने देत आहेत. एकदा ऊन जर तंबूत शिरला का काय होते सर्वांनाच माहीत आहे. पुढे भूमिहीन झालो तर पुढे आपल्या अस्तित्वाचे काय होणार आहे. पोरं मोठी झाली ते स्वतःला परदेशाच्या स्वाधीन करतात. असूनही पुत्र आम्ही होणार गावोगावी एजोगाव आमची वाट पाहत उभी राहत आहेत. येथे कुणी राहत नाही अशा अदृश्य पाट्या आपल्या समोर येऊन मनावर आघात करत आहेत. मित्रांनो, एखाद्या घरात अंधार पसरतो ही बाब त्या कुटुंबासाठीच नव्हे तर आपल्या समाजासाठी सुद्धा धोकादायक आहे. आम्ही सर्व मूळ वसईकर बाहेरच्या लोकांमुळे अल्पसंख्याक का झालो हे आमच्या निष्कर्ष काय येऊन पाहते. चिंतन करण्याची वेळ वसईची सर्व समाजामुळे आली आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे. आता परदेशातली परिस्थिती सुद्धा आम्हाला पहिल्यासाठी
अनुकूल राहिलेली नाही आहे. तेथे आपली पोरे नोकरी धंद्यात सुरक्षित आहेत असे काही नाही. येथील जनजीव सुद्धा परकीय विरोधात वारे वाहत आहेत हे आपल्याला ध्यानात ठेवायला लागणार आहे. समाज आत्मघाताच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण आपल्याला लाभलेली प्रतिभा आणि आपल्या हातात असलेल्या व्यासपीठांचा जास्तीत जास्त वापर करा. ती जराही फुकट जाऊ देऊ नका. समाजासाठी आणि आपल्या देशासाठी गरज आहे त्याची प्रत्येकाने व्यक्त व्हायलाच हवं. कडू का असे ना, पण आपल्याला थोडे बोलावे लागणार आहे. बेडरपणे बोलावं लागणार आहे. तेच आपल्या प्रतिभेला शोधणार आहे. आज या कार्यक्रमात जुएन आणि शाळेला हे नवविवाहित जोडपी उपस्थित राहिले आहेत. त्यांचे पुन्हा मी एकदा स्वागत करतो. त्यांना भरपूर शुभेच्छा देतो. आजची तरुणाई या साहित्यिक कार्यासाठी अशीच पुढे आली पाहिजे. मुलांनो, नेहमीच आमच्या साहित्यिक कार्यक्रमात मी यायचो. मी आमच्या सुवार्ताचे संपादक आदरणीय फादर जोएल डिकुना आणि त्याला सावलीसारखे साथ देणारे जॉन गुंतवणूक याने विनंती करणार आहे. फादर वर्षातून निदान 2 वेळा सुवार्ता मासिकात फक्त 30-35 पर्यंत तरुण मुलांनी लिहायला संधी द्या. तुमच्या मार्गदर्शनाखाली ती लिहितील. त्यावेळी आम्हा शिंदे लोकांना थोडे बाजूला ठेवा. चालेल ना? साधारण राजाला जायचं नाही त्यावेळेला. कारण तरुणही आमच्या उद्याची आशा आहे. वसईचा साहित्यिक वारसा उद्या हीच पिढी जपून ठेवणार आहे, पुढे नेणार आहे. जर ही तरुणाई लिहायला सक्षम झाली नाही तर पुढे काही वर्षांनी जेव्हा आम्ही नसू तेव्हा आमच्या प्रिय मासिकाचे भवितव्य काय राहील? मित्रांनो, घरात पुस्तकाचे मासिकाचे स्वागत करा. त्यासाठी लेखकांनी संपादकांनी रात्रीचे दिवस केलेले असतात. हे ध्यानात असू द्या. आमचे प्रिय धर्मगुरू समाजासाठी असापणे परिश्रम घेत असतात. गुरुजनांनो, तुमचे मनपूर्वक आभार. गुरुवर्याने एक विनंती होती, पुस्तक प्रेम तुम्ही आम्हाला पुन्हा पुन्हा समजावून सांगा. नाहीतर केवळ सणवार, वाढदिवस आणि लग्न सोहळ्यात आम्ही भरकटत जाणार आहोत. थोर साहित्यिक आणि आपल्या सर्वांचे गुरुवर्य आदरणीय फ्रान्सिस लिब्रिटो यांच्या वसईत एका मागोमाग मासिके, साप्ताहिके बंद पडतायत किंवा ते जिल्हा अवस्थेत जाऊन पाहतायत या आपल्या कुणालाही शोभा देणारे नाही आहे. वसईची काही मासिके, वार्षिके तरुण उभे आहेत. त्यामध्ये आपल्याला आई समान असलेल्या आपल्या कॅथलिक बँकेचे मोठे योगदान आहे. धन्यवाद बँकेचे चेअरमन साहेब आणि सर्व संचालक महोदय. मित्रांनो, वाचन संस्कृती अशी जिवंत ठेवूया. आज एका पुस्तकाच्या जोरावर मी तुमच्यासारख्या मोठ्या महनीय व्यक्तीसोबत उभा राहिलो आहे. ही या पुस्तकाची ताकद असावी. मित्रांनो, आपण बरेच लिहिणारे आहोत. नवचिंतांनी हातात लेखणी घ्यावी. आपले अनुभव आम्ही जगासमोर आणू. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असलेल्या सुवार्ता मासिकाचे बोर्ड धरूनच गेली 14 वर्षे अखंडपणे सुरू असलेला आमचा साहित्यिक उपक्रम गीत नाताळांना आपल्या लेखीचे नक्की स्वागत करेल. बोलण्यासारखे बरंच काही आहे, पण बंधन असल्यामुळे, वेळेचे बंधन असल्यामुळे इथे थांबत आहे. त्याचे गुरुजनांनी आणि सर्व मित्रमंडळींना क्षमा करावी ही विनंती. धन्यवाद. आदरणीय बिशप महोदय, आजचे 4 आदरणीय लेखक आणि व्यासपीठावरील मान्यवर आणि मित्र हो, आजच्या ऐतिहासिक दिवशी मला हा विषय का देण्यात आलेला आहे हे मला काही अद्याप कळलेलं नाही. मी थोडा इतिहासामध्ये लुडबुड करणारा माणूस आहे. साहित्यामध्ये किंवा लघुकथेमध्ये तसा मुरलेला आजच्या घडीला तरी नाही. आणि म्हणून हे माकडाच्या हाती कोणीच का देण्यात आलेलं आहे हे अद्याप मला कळलेलं नाही. सभेनंतर कळलं तर मला आनंद वाटेल. गेली काही वर्ष मी लघुकथा वाचल्या नाहीत. मात्र 1960-70च्या दरम्यान म्हणजे 50-55 वर्षापूर्वी मी काही लघुकथा वाचल्या आणि काही लिहिल्या. काही लघुकथाकारांच्या प्रेमात मी पडलो आणि त्यातले एक लघुकथाकार होते वि.स. खांडेकर. आणि त्यांना भेटण्यासाठी मी जुहू चर्चमध्ये असताना एक दिवस सकाळी मी स्कूटर उचललं आणि सरळ दक्षिण कोकणात मालवणच्या दिशेने गेलो. 2-3 दिवसाचा प्रवास केला आणि मला दिसू लागलं की खांडेकर काही तिथे नाही. त्यांची रिटायर होऊन ते कोल्हापूरला गेले आहेत. मग मी स्कूटर फिरवलं, कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापूरच्या युनिव्हर्सिटीमध्ये विचार केला खांडेकर राहतात कुठे.
आणि ते मला तिथे घेऊन गेले. हाच माझा या लघुकथेशी परिचय. मी इथे उभा आहे लेस्लीला अभिमानाने आणि विनम्रपणे वंदन करण्यासाठी. माणूस लेखक नव्हता, जन्मतः तो लेखक आहे. तो शिक्षक नाही. खांडेकर शिक्षक होते, फडके प्रोफेसर होते. हा शिक्षक नाही, प्रोफेसर नाही, तरी त्याच्या हाताची लेखणी आहे, तिला मी वंदन करण्यासाठी उभा आहे. खरं म्हणजे गोरेगावच्या न्यू स्टँडर्ड इंजिनिअरिंग कंपनीमध्ये काम करणारा, ठाकठोक करणारा हा माणूस हातामध्ये लेखणी का घेतो हे मोठं कोण माझ्या पुढे होतं. आणि म्हणून गीत ह्या त्याच्या प्रकाशन सोहळ्याला एक दिवस मी आलो असताना मी सरळ त्याच्या घरी गेलो, खांडेकरच्या घरी गेलो होतो तसा, आणि त्याला मी अभिवादन केलं. आणि ते मला सांगता आहेत की आटपाट नगर अशा गोष्टी त्यांच्या वडिलांकडून त्यांच्या कानावर आल्या आणि त्यातूनच ते साहित्यामध्ये गुंतले गेले. ह्या लघुकथा संग्रहामध्ये अनेक लघुकथा आहेत. सगळ्यांचं काही विमोचन मी करत नाही, पण बेचैन आणि सॉंग ऑफ इंडिया चौथे आणि पाचवी कथा मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो. ही खांडेकरांच्या कथांपेक्षा वेगळ्या आहेत, अफलातून वेगळ्या आहेत. मी जसा एक त्याच्यामध्ये निलोफर नावाची एक इराणी तरुणी आहे. माझ्यासारखा माणूस लोफर आहे, ती निलोफर आहे. त्या निलोफरला मी आज वंदन करतो की तिने आपल्या इराणचं जे संस्कृती आहे ती आपल्या वसईला ह्याच्या माध्यमातून आणलेली आहे. तशी नातालिया जोनस नावाची एक तरुणी आहे, ती इंग्लंडची आहे. त्या निमित्ताने इंग्लंड आपल्या पुढे सादर करण्याचा डायस यांनी प्रयत्न केलेला आहे. एक देश उदारमतवादी, दुसरा देश एक प्रकारे कट्टर, आणि ह्या दोन्ही देशाची ओळख खांडेकरापेक्षा वेगळ्या प्रकारे आपल्या लेखकाने आपल्या पुढे मांडलेली आहे. इंग्लंड म्हटलं की इथ्रो एअरपोर्ट आला, जेम्स नदी आली, इंग्लंडचा क्रिसमस आला. बर्फात अडकलेल्या कारमध्ये त्याला मदत करणारी एक तरुणी जी धावत आली, ती तरुणी आयुष्यभर त्याच्या स्मरणात राहिली. तिचं चित्र त्याने सॉंग ऑफ इंडिया ह्या कथेमध्ये केलेलं आहे आणि म्हणून त्याला हे टायटल दिलेलं आहे. त्या नाताळियाची पुनर्वेद झाल्यामुळे त्याला जो आनंद झाला तो त्याने प्रकट केलेला आहे. हा जो कथासंग्रह आहे हा ग्लोबल आहे तसाच लोकल आहे. इंग्लंड आहे, इराण आहे, तसं आपला वसईचा किनारा देखील आहे. साता समुद्रापलीकडे आपल्याला हे पुस्तक नेत आहे आणि साता समुद्रापलीकडे जाऊन आल्यानंतर आपल्या वसईचा किनारा देखील आणि वसईची बोलीभाषा देखील हा कथासंग्रह आपल्या पुढे सादर करतो आहे. आपल्या सर्वांच्या वतीने लेस्लीचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि ने आपल्याला न्यू स्टँडर्डने वेगळं स्टँडर्ड आपल्या पुढे नवीन स्टँडर्ड आणलं आणि नवीन माणूस आपल्या पुढे उभा केला, म्हणून त्याचं पुनश्च एक बार अभिनंदन करून मी माझे 2 शब्द पुढे करतो. सन्माननीय बिशप थॉमस डिसोजा यांना मी आपले अध्यक्षीय भाषण सादर करण्याची विनंती करत आहे. सन्माननीय व्यासपीठ, श्रोते वर्गामध्ये बसलेले सर्व लेखक, साहित्यिक आणि वाचक वर्ग, मी सर्वप्रथम तुम्हाला विनम्र अभिवादन करतो आणि तुम्हाला नम्रतेने सांगतो मी खूप घाबरलो आहे. 2 कारणासाठी मी घाबरलेलो आहे. कारण इथे बसलेल्या सगळ्यामध्ये मी तरुण आणि इथे बसलेल्या सर्वांनी मोठमोठे साहित्य प्रकाशित केलेले आहे. माझं एकही पुस्तक प्रकाशित झालं नाही. मी इंग्रजी माध्यमामध्ये शिकलो
आणि आता साहित्याच्या या मैफलीमध्ये, साहित्याच्या या मेजवानीमध्ये मला आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. म्हणून सांगतो, आय एम स्केअर्ड, मी घाबरलो आहे. आजची सायंकाळ जणू काही आपल्याकडे जी लग्नाची मेजवानी चालते त्याप्रमाणे आहे. ही साहित्याची मेजवानी आहे. लग्नाच्या मेजवानीमध्ये आपण आज पाहतो की डिशेस वाढलेल्या आहेत. फिश फ्राय, पोर्क चिली, चिकन टिक्का, मटन मसाला. आज जणू काही या 4 पुस्तकांद्वारे आपल्याला अशा प्रकारे हे वेगवेगळे साहित्याचे जणू काही नवीन नवीन डिशेस आपल्यापुढे मांडलेले आहेत. अगदी सुरुवातीला मला सांगायचं होतं 43 तास म्हणजे माझं पूर्ण झालं. परंतु सॉंग ऑफ इंडिया हे इंग्रजी शीर्षक आहे आणि म्हणून आज इंग्रजीचा जसा प्रभाव आहे तसा या वाङ्मयातून जणू काही हा प्रवास आपल्या तरुणांपुढे तो आपल्याला सादर करता येईल, हा त्यामधला एक प्रकार आहे. आबोलीचे बोल न बोललेलंच बरं. माय सायलेंस शुड स्पीक बेटर. शांतता अधिक प्रभावीपणे बोलू शकते. आणि मग शायरी झेला आपण गात जाऊया. जणू काही या मेजवानीची मैफल आपल्या या बोली भाषेत आपण गुणगुणत जायला पाहिजे. हे अशा प्रकारचं एक साहित्य संमेलन जणू काही या सायंकाळी आपण संपन्न करत आहोत आणि म्हणून धर्मप्रांताच्या वतीने आपल्या या 4ही लेखक आणि कवींचे आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया आणि त्यांना धन्यवाद देऊया. आज इथे बसलो असताना मला वाटत होतं की आपले जे पुस्तकाचं विवेचन करत होते त्यांनी बोलत राहावं. कारण हल्ली आपण पाहतो की आपले हे तरुण पोरं जे आहेत हे मार्केटिंगमध्ये MBA करत आहेत आणि मॉन्सिनियर किंवा जॉन गोन्साल्विस किंवा आमच्या सिसिलिया मॅडम या पुस्तकाचं मार्केटिंग करत होते. त्यांनी मार्केटिंग जास्त करावं असं मला वाटत होतं, परंतु वेळेअभावी त्यांना कमीत कमी शब्दामध्ये ते करावं लागलं. मार्केटिंग अशासाठी पुस्तक विकावं म्हणून नाही, तर असेही गोड शब्द आपल्या अंतःकरणावर आपल्या कानावर पडल्यानंतर ते आपल्या अंतःकरणामध्ये जात असतात आणि त्याद्वारे जणू काही एक पॉझिटिव्ह स्पंदन आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि ती सकारात्मक ऊर्जा आपल्याला आज समाजामध्ये पसरवायची आहे. प्रिय रसिक बंधू भगिनीनो, आजची सायंकाळ अशी वर्षातून 3-4 वेळा तरी झाली पाहिजे. कशासाठी? तर समाजामध्ये जी नकारात्मकता आहे, समाजामध्ये जो अंधार आहे, समाजामध्ये जी निराशा आहे, त्यावर आपल्याला मात करता आली पाहिजे आणि त्याद्वारे आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आणि चळवळीचं जणू काही रक्त सळसळलं पाहिजे. आपले हे 4ही लेखक आणि कवी जे आहेत त्यांच्यामध्ये पाहिल्यानंतर मला आठवतं, 4ही दिशाला दिसल कारण म्हणून गायन मोदे करा, म्हणून गायन मोदे करा. हे 4 दिशा जे आहेत
ते 4 दिशेने आपल्याला विचार करण्यास शिकवणारे आहे, परंतु त्यांच्यामध्ये एक साम्य आहे आणि ते मला वाटतं की त्यांच्या श्रद्धेचा जो दृढपणा आहे, श्रद्धेमध्ये ते जे मुळावले आहे, जे श्रद्धेचं बाळकडू त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये ख्रिस्ती कुटुंबामध्ये मिळालेलं आहे, त्या श्रद्धेवर आधारित त्यांनी या अशा प्रकारचं धाडस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यामध्ये दुसरं साम्य मला दिसत आहे आणि ते म्हणजे सामाजिक जाण, सोशल कॉन्शियसनेस. आज समाजामध्ये या सामाजिक जाणतेविषयी जणू काही रास चाललेला असताना ह्या लेखकांनी आणि कवींनी आपल्यातली जी सामाजिक जबाबदारी आहे, सोशल कमिटमेंट, ही जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याद्वारे समाज परिवर्तनासाठी, समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, समाजाचं नूतनीकरण करण्यासाठी निश्चितच लाभ होणार आहे आणि म्हणून मी आपलं खास अभिनंदन करत आहे. दे आर लाईक द गुड समारिटन्स. समाजाचे चांगले शंभरोणी म्हणून त्यांनी आपल्यापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे. वाङ्मय किंवा साहित्य म्हणजे अंतःकरणातला आवाज किंवा आक्रोश. आज आपला हा अंतःकरणातला आवाज किंवा आक्रोश थांबवण्यासाठी प्रयत्न होत असतात. आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्याला बंधनं निर्माण करतात. अशा पार्श्वभूमीवर साहित्य आपल्याला एक सुंदर असा मार्ग आहे आणि म्हणून या आजच्या लेखकांनी आणि कवींनी आपल्यापुढे काय शिकवण किंवा आदर्श दिला आहे की त्यांनी ज्याप्रमाणे त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं, त्यांच्या अंतःकरणातील किंवा त्यांच्या जीवनातील भाव त्यांनी लेखनाद्वारे आपल्यापुढे सादर केलं, तसंच प्रिय बंधू भगिनीनो, आपण प्रत्येकाने आपल्या अंतःकरणातला आवाज, आपल्या अंतःकरणातला आक्रोश हा शब्दांकित करायला सुरुवात करायची आहे आणि आपली ही पुस्तकं एक दिवस प्रसिद्ध होतील यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे. मी स्वतः तशा प्रकारचा प्रयत्न करणार आहे आणि एक दिवस माझंही पुस्तक प्रकाशित होईल असं मी स्वप्न पाहणार आहे. कधी होईल माहीत नाही, पण म्हणून प्रयत्न. प्रिय बंधू भगिनीनो, चांगल्या माणसांनी, चांगल्या विचार करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्रितपणे प्रवास करायला शिकलं पाहिजे. म्हणजेच आपल्या संस्कृतीचा जो ठेवा आहे, जो आजच्या या लेखक आणि कवींनी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, किती सुंदर अशी संस्कृती, द कल्चर ऑफ आवर फेथ, आपल्या विश्वासाची जी संस्कृती आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली आहे, तो ठेवा आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि संस्कृती, कल्चर गिव्हज अस लाईफ. संस्कृतीतूनच जीवन उगवत असतं आणि ही जी संस्कृती आज लयास जाऊ लागलेली आहे, त्याला पुनर्जीवित करण्यासाठी आणि त्यामध्ये नवीन उत्साह निर्माण करण्यासाठी जणू काही आजचे आपले हे प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नाद्वारे आपण जर सर्वांनी संघटित झालं आणि एकत्रितपणे विचार केला तर निश्चितच आपला हा वसईतील हे जे अमृत आहे किंवा हा जो वारसा आहे, हा ठेवा आहे, त्याची जतन आपल्याला करता येईल आणि पुढच्या पिढीला ते निश्चितच देता येईल. आणि म्हणून ज्याप्रमाणे आजच्या या लेखकांनी आपल्याला दाखवलेलं आहे की त्यांना जे वाटलं, त्यांनी जो विचार केला, त्यांना जे सुचलं ते त्यांनी लिहिलं. आपण देखील तशाच प्रकारे रोजच्या आपल्या विचार प्रसंगीमध्ये हे सगळं लिहायला सुरुवात करायची आहे आणि एकमेकांना ऐकून दाखवायचं आहे, बोलून दाखवायचं आहे, सांगायचं आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे एखाद्या पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर त्याची रिपल्स
हे पसरत जातात, तसेच असे हे चांगले विचार पसरत जातील आणि त्याद्वारे आपल्याला समाजामध्ये जो चांगुलपणा आहे, समाजामध्ये जी सकारात्मकता आहे, समाजामध्ये ज्या आशेची किरण आहे, ते आपल्याला निश्चितच मोठे करता येतील आणि पुढे नेता येईल. वाङ्मयाच्या या सायंकाळी पुन्हा एकदा मी लेखकांचे सर्व त्यांच्या पुस्तकांचं जे विश्लेषण करणाऱ्यांचे, स्टेजवरील मान्यवरांचे आणि स्टेज समोरील सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. हा जो आपला प्रवास आहे, वाङ्मयाचा प्रवास, तो आपण असाच चालू ठेवावा, वारंवार भेटत राहावं, यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. गॉड ब्लेस यू.